हॅलो विद्यार्थी मित्र हो. आपण इयत्ता 12वी मधील भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 5 द्वितीय आर्थिक क्रिया याचा थोडक्यात आढावा घेत होतो. यापूर्वी या प्रकरणाचे आपण 4 व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि या 4 व्हिडिओच्या माध्यमातून असणारा उद्योगधंद्याचा जो प्रकार आहे, त्याचं वर्गीकरण आहे, हा भाग पाहिलेला आहे. आज आपण त्याच्या पुढचा जो घटक आहे, तो आहे उद्योगधंद्याचे जे वितरण आहे. हे उद्योगधंद्याचे वितरण कशा प्रकारे केलं जातं, याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. सुरुवातीस आपल्याला नकाशाशी मैत्री यामध्ये जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश इथं दाखवलेले आहेत. आपण चौथ्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा नकाशा आणि या नकाशावरचे काही प्रश्न पाहिलेले आहेत आणि इथं पुन्हा आपल्याला 5.3 च्या आधारे काही प्रश्न विचारलेले आहेत आणि याच्यापूर्वी एक 4.1 म्हणजे चौथ्या प्रकरणामध्ये आपण एक असाच द्वितीयक आर्थिक क्रियांचा जो भाग होता, तर ती एक आकृती होती. तर त्या दोन्हीवरती आधारित काही प्रश्न आहेत बघा. पहिला प्रश्न आहे 5.3 च्या आधारे जपानच्या उत्तर भागात कोणते उद्योग स्थापित झाले असतील ते सांगा. आता जपानचा भाग इथे असणार हे छोटस जपान हे बेट आहे. या जपानच्या भागामध्ये मासेमारी, कारण हा बेटाचा भाग आहे. चारी बाजून त्याच्या समुद्र आहे, त्यामुळे मोठ्या प्रकारे मासेमारी चालते. खनिजांनी संपन्न प्रदेश आहे, त्यामुळे खाणकाम व्यवसाय चालतो आणि लाकूड तोड. म्हणजे जपानच्या उत्तर भागामध्ये मासेमारी, लाकूड तोड, खाणकाम हे उद्योग स्थापित झालेले असतील. प्रश्न दुसरा आहे उत्तर अमेरिका खंडातील ईशान्य औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पंचमहा सरोवरे कशी महत्वाची आहेत ते स्पष्ट करा. उत्तर अमेरिका खंड पहा. उत्तर अमेरिका खंडामध्ये इथं असणारी जी पंचमहा सरोवरे आहेत त्याच्यामध्ये 5 सरोवरे एकत्र आहेत, म्हणून त्याला पंचमहा सरोवर म्हटलं जातं. आणि ही पंचमहा सरोवरे संयुक्त संस्थान आणि कॅनडा या 2 देशांच्या दरम्यान आहेत. शिवाय ही 5 सरोवरे एकमेकाशी कालव्यांच्या साहाय्याने जोडलेली आहेत आणि हे पंचमहा सरोवर सेंट लॉरेन्स नदीच्या मार्फत या कालव्याच्या मार्फत अटलांटिक महासागराला जोडलं गेलेलं आहे आणि त्यामुळं स्वस्त सुलभ अशा प्रकारचे जलवाहतूक विकसित झालेले आहे. जलमार्गाचा विकास झालेला आहे आणि म्हणून उत्तर अमेरिका खंडाच्या ईशान्य भागामध्ये औद्योगिक क्षेत्रात महत्वाची भूमिका ही पंचमहा सरोवराची असलेली आढळते. प्रश्न तिसरा आहे रशियामधील उद्योगाच्या विकासात ट्रान्स सायबेरियन रेल्वेचे योगदान कसे आहे ते स्पष्ट करा. हा रशिया देश बघा, इथं आशिया हा शब्द लिहिलेला आहे, तिथंच हा रशियाचा भाग आहे. या पश्चिमेकडच्या भागामध्ये मॉस्को आहे. मॉस्को ते लेनिनग्राड, लेनिनग्राड ते इर्कुटस्क, इर्कुटस्क ते कुझनेटस्क आणि कुझनेटस्क ते पूर्व किनारपट्टीला येतं व्हॅलिडिओस्टॉक आहे बघा. व्हॅलिडिओस्टॉक आणि व्हॅलिडिओस्टॉक पासून चीन मधील पेकिंग शहरापर्यंत हा ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग आहे. हा जगातील सर्वात लांब लोहमार्ग म्हणून ओळखला जातो आणि महत्वपूर्ण लोहमार्ग असलेला आढळतो. हा रशियाच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेला आपल्याला आढळतो, कारण रशियाचा जो सायबेरियाचा प्रांत आहे येथे असणारा गहू, त्याचबरोबर असणारी जी तैगा सूचीपर्णी अरण्याचा भाग, त्यातून होणारं मोठ्या प्रकारे लाकूड आणि कोळसाचं उत्पादक क्षेत्र आणि काही खनिज उत्पादक क्षेत्रातून हा जाताना आपल्याला आढळतो. त्यामुळं गहू, लाकूड, कोळसा, खनिजे याच्या आयात निर्यातीसाठी हा महत्वपूर्ण असा लोहमार्ग असलेला आढळतो. म्हणजे व्यापाराला चालना देणारा आशिया म्हणजे रशियाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हा जात असल्यामुळं व्यापारासाठी मोठ्या प्रकारची चालना यामुळे मिळालेली आपल्याला आढळते आणि म्हणून रशियामधील उद्योगाच्या विकासामध्ये ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग हा अतिशय महत्वाचा आहे. ट्रान्स सायबेरियन लोहमार्गाला सायबेरियाची जीवनरेषा या नावाने ओळखलं जातं. उद्योगाचे वर्गीकरण. उद्योगाचे जागतिक पातळीवरती वर्गीकरण करत असताना आपल्याला प्रमुख त्याचे 4 भाग केले जातात. एक आहे भांडवल गुंतवणुकीवर आधारित उद्योगधंदे, 2 मालकी तत्वावरती असणारे उद्योगधंदे, 3 कच्च्या मालाचे स्त्रोत त्याच्यावरती आधारित उद्योगधंदे आणि चौथा आहे उत्पादनाचे स्वरूप. आता भांडवल गुंतवणूक म्हटलं तर कुटीर उद्योग, मोठे उद्योग आणि लघु उद्योग येतात. मालकी म्हटलं तर खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र.
कच्च्या मालाचं स्रोत म्हणलं तर कच्चा माल शेतीवर आधारित, खनिजावर आधारित, सागरावर आधारित, त्याचबरोबर कृषीवर आधारित आणि वनावर आधारित असलेले आढळतात. आणि उत्पादनाचे स्वरूप म्हणजे ग्राहक किंवा हलके, मूलभूत किंवा जड आणि पूरक अशा प्रकारे असलेले आपल्याला आढळतं. तर अशा प्रकारे उद्योगधंद्याचे वर्गीकरण केले. इथं मी छोटे-छोटे ते वेगवेगळ्या प्रकारचे भाग तुम्हाला दाखवलेत म्हणजे पटकन लक्षात येतील. कच्च्या मालावर आधारित, मालकी तत्वावर आधारित, त्यानंतर उत्पादनावर आधारित आणि भांडवलावरती आधारित छोट्या-छोट्या भागात ते वेगवेगळे करून दाखवलेत, की जेणेकरून तुमच्या ते पटकन लक्षात यावे यासाठी. तर आता कच्च्या मालाच्या स्रोतावरती आधारित असणारे जे उद्योगधंदे आहेत, त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे. त्यामध्ये कृषीवर आधारित, शेतीतून उपलब्ध असणारा जो कच्चा माल आहे, याच्यावरती प्रक्रिया करणारे जे उद्योग आहेत, त्याचा समावेश कृषीवर आधारित उद्योगामध्ये होताना आढळतो. त्यामध्ये उदाहरणार्थ साखर कारखाने, कापड गिरण्या आणि अन्न प्रक्रिया. इथं आपल्याला कापड तयार केलेलं दाखवलेलं आहे. दुसरं आहे सागर उत्पादनावरती आधारित उद्योगधंदे. म्हणजे समुद्रातून जी साधनसंपत्ती उपलब्ध होते त्याच्यावर आधारित उद्योगधंदे असलेले आढळतात आणि समुद्रातून मोठ्या प्रकारे मत्स्योत्पादन केलं जातं. हे मासे हवाबंद डब्यामध्ये भरलं जातं, खारवले जातात, वाळवले जातात, सुकवले जातात आणि ते स्थानिक बाजारपेठेमध्ये त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पाठवले जातात. याशिवाय मोती, शंख, शिंपले, माशापासून तेल तयार करणं, माशापासून खत तयार करणं, शोभिवंत वस्तू तयार करणे, तर या प्रकारचे व्यवसाय हे सागर उत्पादनावरती आधारित असलेले आढळतात. इथं मोठ्या प्रकारे चाललेली जी मासेमारी आहे, हे मासेमारी इथं दाखवलेली आहे चित्रामध्ये. तिसरं आहे वनावरती आधारित. म्हणजे वनातून जे लाकूडतोड केली जाते, या लाकडावरती आधारित फर्निचर निर्मिती करणे, इमारतीसाठी लाकूड, कागद निर्मिती, जहाज बांधणी साठी मोठ्या प्रकारे लाकूड वापरलेलं आपल्याला आढळतं. इथं लाकूडतोड व्यवसाय करताना चित्र दाखवलं आहे. या लाकडाच्या व्यतिरिक्त राळ, डिंक, रंग, वंगण, तेल, सुगंधी द्रव्ये, टर्पेंटाईन अशा विविध मध, मेण अशा विविध प्रकारे जे जे उद्योग आहेत, हे उद्योग आपल्याला वनावरती आधारित असलेले आढळतात. त्यानंतर दुसरं आहे खनिजावरती आधारित उद्योग. खनिज म्हणजे खाणकाम व्यवसायातून मिळालेली जी खनिज संपत्ती आहे, तर या खनिज संपत्तीवर आधारित असणारे उद्योगधंदे. त्याच्यातून लोहपोलाद उद्योग, अॅल्युमिनियमचे घटक म्हणजे बॉक्साईट खाणीतून काढलं जातं. त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यापासून अॅल्युमिनियम निर्माण केलं जातं आणि अॅल्युमिनियमवर आधारित इलेक्ट्रॉनिकच्या तारा तयार करणे, इलेक्ट्रॉनिकचे वस्तू तयार करणे, अॅल्युमिनियमची भांडी तयार करणे, हा भाग असलेला आढळतो. खाणीतून खनिज तेल काढलं जातं. त्यावर पेट्रोकेमिकल्स असे उद्योग अवलंबून असलेले आपल्याला आढळतात. त्यानंतर वाणिज्य उद्योग म्हणजे प्राण्यांच्या वर आधारित असणारे जे उद्योग आहेत, त्याला प्राणीजन्य उद्योग असं म्हटलं जातं. म्हणजे प्राण्यांच्या पासून आपल्याला मांस आणि दुग्ध मोठ्या प्रकारे उपलब्ध होतं. त्यावर मांस प्रक्रिया आणि दुग्धोत्पादन प्रक्रिया यात अंतर्भूत असलेले आढळतात. हे उद्योग पशुपालनातून मोठ्या प्रकारे होतं. पशुपालनातून मिळणारा जो कच्चा माल आहे, याच्यावरती आधारित असलेले आढळतात. प्राण्यांचे केस, कमावलेली कातडी, हाडे, शिंग, मांस, दूध इत्यादी कच्चा माल या उद्योगामध्ये वापरला जातो. याशिवाय याच्या व्यतिरिक्त बॅगा तयार करणे, चपला तयार करणे, बूट तयार करणे, काही वाद्य तयार करणे, प्राणीजन्य जी कातडी असते ती कातडी लावून म्हणजे तबला असेल, अशासारखी जी अ, वाद्य तयार केली जातात. दुग्ध उत्पादन जे आहे ते दुधावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून दही बनवणं, चीज बनवणं, लोणी, तूप बनवणं, मिष्टान्न बनवणं, बेकरीचे पदार्थ बनवणे, हे उद्योगही केलेले आपल्याला आढळतात. त्याचबरोबर याच पशुपालन व्यवसायामध्ये जेव्हा मेषपालन व्यवसाय केला जातो, तर या मेषपालन व्यवसायातून मोठ्या प्रकारे लोकर उत्पादित केली जाते आणि त्यापासून लोकरीचे कपडे बनवले जातात. काही ठिकाणी तुतीच्या झाडावरती रेशमी किडे पाळले जातात आणि त्यातून रेशीम उत्पादन केलं जातं. लोकरीपासून ब्लँकेट्स, उबदार कपडे, जॅकेट्स, स्वेटर्स असे होऊ शकतात आणि रेशमी कापडापासून जरी साड्यांना वर्क असेल किंवा कापडावर वर्क केलं जातं, रेशमी कापड तयार करणारे असे हे उद्योग आपल्याला प्राणीजन्य उद्योग म्हणून ओळखले जातात. असे हे उद्योग या ठिकाणी असलेले आपल्याला आढळतात. तर त्यानंतर भांडवली गुंतवणुकीनुसार तयार केलेले जे उद्योगधंदे आहेत, त्याचे जे वर्गीकरण आहे, त्याच्यामध्ये मोठे उद्योग, लघु, सूक्ष्म आणि मध्यम अशा प्रकारचे उद्योग असलेले आढळतात. भारतामध्ये भांडवलीच्या गुंतवणुकीनुसार
पहिला जो प्रकार आहे तो आहे मोठे उद्योग. आता मोठे उद्योग म्हणजे काय? तर ज्या उद्योगधंद्यामध्ये भारतात अ, 10 कोटीपेक्षा जास्त रुपयाचं भांडवल गुंतवणूक केली आहे. त्या उद्योगधंद्याचा समावेश मोठ्या उद्योगामध्ये झालेला आढळतो. यामध्ये अवजड यंत्रसामुग्रीचा वापर होतो. सर्व प्रकारच्या चांगल्या सुख-सुविधा याच्यामध्ये वापरलेल्या आढळतात आणि इथं आपल्याला एक मोठ्या उद्योगाचं चित्र दाखवलेलं आहे बघा. म्हणजे मोठ्या प्रकारे भांडवल गुंतवणूक केलेली यंत्रसामुग्री वगैरे त्याच्यात असलेली आढळते आणि जे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग असतात, की ज्याला भारतामध्ये वेगवेगळ्या त्याच्या व्याख्या दिलेल्या आपल्याला आढळतात. आता त्याच्यामध्ये काय आहे, तर सूक्ष्म उद्योग, की ज्या उद्योगधंद्यामध्ये सुमारे 50 लाखापेक्षाही कमी यंत्रसंच किंवा यंत्राची भांडवल गुंतवणूक केली असेल, तर त्यांना सूक्ष्म उद्योग म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक याच्यामध्ये केलेली आढळत नाही. मग याच्यामध्ये कुठले उद्योग येतात? तर पेन निर्मिती करणे, स्थानिक उद्योग येतात. दुग्ध प्रक्रिया आहे, म्हणजे दुधाचं दही बनवणे, चीज बनवणे, लोणी बनवणे हे छोटे-छोटे जे उद्योग आहेत, तर ह्या उद्योगांचा समावेश होताना आढळतो. आता लघु उद्योग जे आहेत, तर या लघु उद्योगामध्ये यंत्रसंच व यंत्रातील गुंतवणूक पाहिली, तर सुमारे 25 लाखापेक्षा जास्त, परंतु 5 कोटीपेक्षा याच्यामध्ये कमी असलेली आढळते. आणि जी उपकरणे वापरली जातात, त्या उपकरणासाठी लागणारं भांडवल गुंतवणूक मात्र 10 लाखापेक्षा जास्त, परंतु 2 कोटीपेक्षा हे कमी असलेलं आढळतं आणि या लघु उद्योगामध्ये बाटली तयार करणे, लहान मुलांची जी खेळणी आहेत, खेळणी निर्मिती करणे, कागद निर्मिती करणे इत्यादीचा समावेश होताना आढळतो. आणि मध्यम स्वरूपाचे जे उद्योगधंदे आहेत, याच्यामध्ये यंत्रसंच आणि यंत्रासाठी लागणारी गुंतवणूक ही सुमारे 5 कोटीपेक्षा जास्त, परंतु 10 कोटीपेक्षा कमी असलेली आढळते. आणि याच्यातील उपकरणातील भांडवली गुंतवणूक पाहिली तर सुमारे 2 कोटी रुपयापेक्षा जास्त, परंतु रुपये 5 कोटीपेक्षा कमी असलेले आढळते. आणि या मध्यम उद्योगामध्ये सायकल म्हणजे निर्मिती करणे, दूरसंच म्हणजे टीव्हीचा संच तयार करणे, रेडिओ निर्मिती करणे, अशा प्रकारचे उद्योग यामध्ये असलेले आपल्याला आढळतात. इथं बाजूलाच आपल्याला एक मोठ्या उद्योगाचं चित्र आणि एक छोटे उद्योग इथं दिलेत बघा. लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग. इथं छोटे-छोटे जे उद्योग आहेत, म्हणजे निर्मिती करणं, कापड असेल किंवा पेन निर्मिती असेल, दुग्ध, तर अशा प्रकारच्या उद्योगाचा याच्यामध्ये समावेश होताना आढळतो. त्यानंतर कुटीर उद्योग आणि गृह उद्योग. या उद्योगामध्ये मानवी श्रमाचा जास्तीत जास्त वापर केलेला आपल्याला आढळतो. त्याचबरोबर याच्यासाठी लागणारा कच्चा माल, कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याचा हा एक उद्योग असलेला आढळतो आणि हा घरगुती स्वरूपाचा आहे. सामान्यतः याच्यातून निर्माण होणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत किंवा जो पक्का माल आहे, हा नेहमीच्या वापरासाठी वापरला जातो किंवा स्थानिक बाजारपेठेमध्ये त्याची विक्री केलेली आढळते. या उद्योगासाठी लागणारा भांडवली खर्च किंवा वाहतुकीचा खर्च खूप कमी असलेला आढळतो. इथं तुम्हाला चित्र दिलेले आहेत बघा, त्यातून मी तुम्हाला सांगते. इथं काही लेडीज बसलेले आहेत बघा आणि इथं कुटीर उद्योग करतात. आता साधारणतः आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत. ते काय करतात? ह्याची स्थूलमानाने तुम्हाला कल्पना येईल. बघा पूर्वी आपल्याकडे अशाच सर्व काही म्हाताऱ्या बायका वगैरे ग्रामीण भागात बसून वाकळा शिवल्या जायच्या, गोधडी शिवली जायची. आज आपण मशीनवर शिवतो, तो भाग वेगळा आहे. पण पूर्वी त्या हातावर शिवलं जायचं. आणि अशाच प्रकारे इथे काहीतरी शिवताना, काम करताना म्हणजे चटई तयार करणे, टोपली तयार करणे, अशा गोधडी तयार करणे, हे या ठिकाणी केलेलं आढळतं. इकडं पुढच्या बाजूला एक आहे, एक चक्र आहे, त्याच्यावर काहीतरी भांड तयार करताना आहे, म्हणजे कुंभार आहे, त्या चाकावरती तो भांड तयार करताना आढळतो आणि त्याच्या पुढे छोटी-छोटी ही त्याची मडकी तयार केलेली, भांडी तयार केलेली आपल्याला आढळतात. त्यानंतर खालच्या चित्रामध्ये ह्याचं एक लोखंडावरती काहीतरी तयार करताना आढळतं, म्हणजे लोहाराचं काम असलेलं आढळतं. म्हणजे त्याच्यातून शेतीसाठी लागणारे काही अवजार यातून तयार केलेले आपल्याला आढळतात. असे हे उद्योग कौशल्याधिष्ठित असल्याने वर्तमान स्थितीत या उद्योगाचे महत्त्व वाढलेले आढळते. म्हणजे त्याच्यामधलं करण्याचं कौशल्य आहे त्यानुसार. त्यातील काही उत्पादनांना परदेशात सुद्धा मोठी मागणी होती भारतातील. उदाहरणार्थ भारतामध्ये जी रजई, पैठणी, धात्याची मलमल आपल्याकडे प्रसिद्ध होती. आपल्याकडे चालणारे ज्या हस्तकला, कौशल्य सुद्धा भारतात पूर्वी खूप चांगल्या प्रकारची मागणी या परदेशामध्ये मालाला असलेली आपल्याला आढळते. तर अशा प्रकारे हे कुटीर उद्योग आणि गृह उद्योग आढळतात. त्यानंतर इथं आपल्याला पुढचा जो मालकी हक्कावरती आधारित असणारे जे काही आहेत उद्योग, म्हणजे मूलभूत अवजड उद्योग, ग्राहक उपयोगी उद्योग आणि सहाय्यक उद्योग. हे उद्योग कसे असलेले आढळतात? तर यामध्ये आपल्याला मूलभूत
आणि अवजड या उद्योगामध्ये वापरले जाणारे साहित्य हे मूलभूत उद्योगामध्ये तयार केले जाते. उदाहरणार्थ लोहपोलाद उद्योग, पोलादाचा उपयोग वाहन निर्मिती उद्योगामध्ये केला जातो. अवजड यंत्रसामुग्री आणि इतर उद्योगामध्ये केला जातो. आता ग्राहक उपयोगी आहेत, पण हलक्या स्वरूपाचे हलके हे उद्योग असलेले वजनाने आढळतात. म्हणजे उद्योगामधील तयार केलेला जो पक्का माल आहे, हा पक्का माल थेट ग्राहकांना वापरण्यासाठी वापरला जातो. म्हणजे दैनंदिन वापराच्या ह्याच्यामध्ये गोष्टी तयार केल्या जातात. उदाहरणार्थ घड्याळ आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, म्हणजे जो मिक्सर आपण वापरतो, इस्त्री वापरतो, हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, वस्त्र उद्योग आहेत, नित्य वापरणारे आपले वस्त्र आहेत, औषध उत्पादन आहेत, इत्यादी याच्यामध्ये ग्राहक उपयोगी वस्तू उद्योग असलेला आढळतो. त्यानंतर सहाय्यभूत काही उद्योग आहेत, की इतर उद्योगासाठी वापरली जाणारी यंत्रे, सुटे भाग तयार केले जातात. हे उद्योग या सहाय्यभूत उद्योगामध्ये येताना आपल्याला आढळतात. उदाहरणार्थ बघा, इथं गाडीची चाकं दाखवलेली आहेत. तर आता जेव्हा गाडी निर्माण केली जाते, मोटार गाडी तयार केली जाते, तर त्याच्यासाठी चाक तयार करणं, हे चाक एक त्याच्यासाठी सहाय्यभूत घटक आहे. तर त्याची निर्मिती एका वेगळ्या ठिकाणी केलेली आपल्याला आढळते. शिवाय त्याच्यासाठी लागणारे मशीन्स आहेत, त्या एका वेगळ्या ठिकाणी तयार केलेल्या आढळतात. म्हणजे यंत्र आहे, रेल्वे इंजिन इत्यादीची निर्मिती ही मोठ्या उद्योगामध्ये होताना आपल्याला आढळते. या उद्योगात तयार होणारा पक्का माल हा इतर उद्योगासाठी कच्चा माल म्हणून वापरला जातो. उदाहरणार्थ खिळे आहेत इथं बघा. खिळे आहेत, रेल्वे इंजिन आहे, पत्रे आहेत, लोखंडी सळई आहेत आणि गाडीची चाक आहेत. हे इतर उद्योगांच्यासाठी कच्चा माल म्हणून वापरलं जातं. याला सहाय्यभूत उद्योग म्हणून ओळखलं जातं. तर सार्वजनिक क्षेत्रात म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील कसं म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाची मालकी ही केंद्र आणि राज्य शासनाची असलेली आढळते. आपल्याकडे भारतात सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मालकीचे अनेक उद्योगधंदे असलेले आढळतात आणि या यंत्रणेमध्ये सरकार सर्व प्रकारची गुंतवणूक आणि उत्पादित मालाचे विपणन करताना आढळतात. उदाहरणार्थ भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड इथं आपल्याला दिलेलं आहे बघा. भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेडचं मी तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे. ही आपल्याकडे सार्वजनिक क्षेत्रातील असणारी भारतातील उद्योगधंदा असलेला आढळतो. त्यानंतर खाजगी क्षेत्र. आता खाजगी क्षेत्रामध्ये कसं असतं, खाजगी क्षेत्रात उद्योगाची मालकी ही वैयक्तिकरित्या असते, म्हणजे एका व्यक्तीची असते किंवा दोन व्यक्ती एकत्र येऊन भागीदारीच्या स्वरूपात हा उद्योग व्यवस्थित करू शकतात किंवा स्वतंत्ररित्या सुद्धा एखादी व्यक्ती करू शकतात आणि त्यातून मिळालेलं उत्पादन जर एका व्यक्तीचं असेल, तर ते उत्पादन त्या एकाच व्यक्तीला मिळेल. तर 2 व्यक्तींनी भागीदार करून जर तो उद्योगधंदा सुरू केला असेल, तर त्यातून निघणारं उत्पादन हे 2 लोकांच्या मालकीचं असलेलं आढळतं आणि सर्व भांडवल गुंतवणूक करताना सुद्धा त्या दोघांनी मिळून त्याच्यामध्ये केलेली आपल्याला आढळते. तर अशा प्रकारे आपल्याकडे असणारं टाटा लोहपोलाद उद्योग आहे, की त्याला टिस्को म्हटलं जातं. हे खाजगी क्षेत्रातील असलेलं आढळतं. तर अशा प्रकारचं आपल्याकडे इथं तुम्हाला टाटा स्टील अँड कंपनीचं चित्र दाखवलेलं आहे. म्हणजे अशा अनेक आहेत, की टाटा टिस्को आहेच, त्यानंतर बजाज ऑटो आहे, टेम्पो आहे. अशा खाजगी मालकीच्या ह्या उद्योगधंदे असलेले आपल्याला आढळतात. त्यानंतर संयुक्त क्षेत्र. यामध्ये 2 सरकारी संस्था किंवा व्यक्ती, सरकारी, खाजगी संस्था संयुक्तरित्या चालवलेल्या उद्योगांचा यामध्ये समावेश होताना आपल्याला आढळतो. गुंतवणुकीची रक्कम आणि नफ्याचा वाटा हा दोन्ही बाजूला सहभागाच्या प्रमाणात अवलंबून असतो. त्यानंतर सरकारी क्षेत्र. हा उद्योग अनेकांच्या गटाने मिळून उभारलेला अ, रकमेतून सरकारी तत्वावर चालवला जातो. सरकारी संस्थेच्या सर्व सदस्यामध्ये उद्योगात झालेला नफा आणि तोटा विभागला जातो. याच्यामध्ये दुग्ध उत्पादन, साखर उद्योग, वस्त्रोद्योग असलेले आढळतात. इथं आपल्याला अमूलच्या दुधाच्या पिशव्या दाखवलेल्या आहेत. इथं साखर उद्योग आहे आणि कापड उद्योग आहे. सरकारी तत्वावरती आपल्याकडे अ, अमूल दूध वगैरे इथं दाखवलंय बघा. हे सरकारी तत्वावरती चालणारे असलेले आढळतात आणि संयुक्त क्षेत्र म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड इथं त्याचं चित्र दाखवलेलं आहे. तर हे संयुक्त क्षेत्रावरती चालणारा हा उद्योगधंदा असलेला आपल्याला आढळतो. तर अशा प्रकारे संयुक्त क्षेत्र आणि सरकारी क्षेत्रात हे उद्योगधंदे आढळतात. त्यानंतर बहुराष्ट्रीय उद्योग, खाजगी व सार्वजनिक उद्योगाचे क्षेत्र जेव्हा एका देशापुरते मर्यादित न राहता अनेक देशांमध्ये विस्तारले जाते, अशा उद्योगांना बहुराष्ट्रीय उद्योग असे म्हणतात.
या उद्योगाची नोंदणी ज्या देशात झालेली असते तेथे त्याचे मुख्यालय असते. उदाहरणार्थ खाजगी क्षेत्रातील या उद्योगाची खाजगी क्षेत्रातील हिंदुस्तान लिव्हर निगम यांचे मुख्यालय युनायटेड किंगडम मध्ये असलेले आपल्याला आढळते. म्हणजे हा बहुराष्ट्रीय म्हणजे अनेक देशामध्ये हा उद्योगधंदा विस्तारलेला आढळतो. आणि त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील नैसर्गिक वायू उत्पादन निगम जो आहे याचे मुख्यालय डेहराडून येथे असलेले आपल्याला आढळते. यानंतर आपल्याला पहा पहा बरे जमते का असे एक पुढे विचारलेलं आहे. यामध्ये स्टार्टअप इंडिया पहा बरे जमते का, त्याच्यामध्ये स्टार्टअप इंडिया एक चित्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया असे एक 3 चित्र दिलेत आणि खाली तुम्हाला एक 2 प्रश्न विचारलेत. बोध चिन्हाच्या म्हणजे खालील बोध चिन्हाबाबत माहिती शोधाय सांगितल्या आणि एका परिच्छेदामध्ये तुमच्या शब्दात लिहा. वरील वर्गीकरणावर आधारित उद्योगाचे किमान 2 भारतीय उदाहरणे शोधा आणि वहीत लिहा म्हणून सांगितले. मी तुम्हाला त्याची माहिती तिथं दिलेली आहे बघा. स्टार्टअप इंडिया सर्जनशील नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी 3 वर्ष कर सवलत भांडवली लाभ करातून परमिट राज पासून मुक्तता आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी 10,000 रुपयाच्या निधीची निर्मिती, पेटंट नोंदणी करण्यासाठी शुल्कात 80% सूट, स्वप्रमाणाची सुविधा भारताला स्टार्टअप हब बनवण्यासाठी. म्हणजे याची ही माहिती आहे स्टार्टअप इंडियाची. तर दुसरी जी आहे ती डिजिटल इंडिया. अलीकडच्या कालावधीमध्ये आपण बघतो किंवा बोलतो सुद्धा, भारत आता डिजिटल इंडियाची संकल्पना चालू आहे. म्हणजे काय तर भारत सरकारने सुरू केलेली ही एक मोहीम आहे. याचा उद्देश काय आहे तर शासकीय सेवा ही प्रत्येक नागरिकांना इलेक्ट्रॉनिक रित्या उपलब्ध करून देणं असं आहे. त्यामध्ये 3 घटक महत्वाचे आहेत. डिजिटल आधारभूत समाज रचना तयार करणे, डिजिटल रित्या सेवा वितरण करणे आणि डिजिटल साक्षरता करणे. जे आपण म्हणतो की आज कॅशलेस व्यवहार वगैरे चाललेले आहेत, तर हे सगळे डिजिटल टाइप याच्यामध्ये असलेलं आपल्याला आढळतं. आणि तिसरं चित्र आहे मेक इन इंडिया. याचा अर्थ आहे गुंतवणुकीसाठी चालना देणे, तरुण उद्योजकांना प्रोत्साहित करणे, कौशल्य विकासात वाढ करणे, बौद्धिक संपदेचे संवर्धन करणे, आधुनिक सोयी सुविधांची निर्मिती करणे इत्यादी उद्देशाने हा मेक इन इंडिया हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या अभियानाअंतर्गत 25 उत्पादन क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. हा उपक्रम 4 स्तंभावर आधारित आहे. त्याचे 4 स्तंभ आहेत. त्यापैकी एक आहे नवीन कार्यपद्धती, 2 आहे नव्या पायाभूत सुविधा, 3 नवीन क्षेत्र आणि 4 आहे नवीन विचारसरणी. तर अशा प्रकारे या 3 चित्राचा अर्थ या ठिकाणी आपल्याला सूचित करतो. धन्यवाद. या ठिकाणी आपला हा जो 5वा टॉपिक आहे, हा 5वा टॉपिक या व्हिडिओच्या बरोबरीनं उद्योगधंद्याच्या वर्गीकरणाबरोबर संपलेला आहे.